नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर मार्गशीर्ष महिना आता संपणारच आहे आणि 4 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले झालेले आहेत आणि उद्याचा जो गुरुवार आहे तो 5वा गुरुवार असणार आहे। तर बऱ्याच महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले असेल, परंतु ज्यांचं कुणाचं राहिलं असेल किंवा ज्यांना 5व्याच गुरुवारी उद्यापन करायचं होतं, तर अशा महिलांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं। त्यानुसार उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे आणि याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे। त्यानुसार अमावस्या समाप्तीने पौष महिन्याची सुरुवात देखील होणार आहे। पंचांगानुसार आज म्हणजे 10 जानेवारी रोजी रात्री 8:10 अमावस्या तिथी ही सुरू होईल, तर ती उद्या म्हणजेच 11 जानेवारीला सायंकाळी 5:26 समाप्त होईल। उद्या तिथीनुसार अमावस्या 11 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। ज्यांचं उद्यापन करायचं राहिलं असेल त्यांनी उद्या 5:30 वाजेपूर्वीच माता लक्ष्मीचं उद्यापन करून टाकू शकता। आणि त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी यासाठी देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार असेल आणि जे कोणी उद्यापन करणार असेल तर त्यांनी एक खास उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर कणकेचे तुम्हाला 7 दिवे बनवायचे आहेत आणि त्या कणकेमध्ये किंवा त्या पिठामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्या दिव्यांमध्ये तुम्ही तेलाची वात लावू शकता आणि त्या दिव्यांनी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे। अशी दिव्यांची आरती माता लक्ष्मीला खूप प्रिय असते आणि या सर्व गोष्टींचा घरामध्ये पण खूप सकारात्मक परिणाम होत असतो। निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते, माता लक्ष्मीचा देखील वास आपल्या घरामध्ये राहत असतो। तर ज्यांचं कुणाचं उद्यापन राहिलेलं असेल त्यांनी उद्यापनाच्या वेळी आवर्जून हा उपाय करायचा आहे। याशिवाय तुम्ही उद्या कुंकुमार्चन देखील करू शकता। तर कुंकुमार्चन नेमकी कुणावर करायचं ते देखील पाहूयात। तर कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो किंवा स्त्रीयंत्रावर करू शकता। स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा, मग कुंकुमार्चन पूजा करायची आहे। तर देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन। देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, स्त्रीसूक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र हे मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही त्यावर करू शकता आणि जर नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती जरी असेल तर त्यावर देखील तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता। अतिशय शुभ असं असणार आहे, कारण उद्या गुरुवार देखील आहे, माता लक्ष्मीचा वार आहे, मार्गशीर्ष महिना आहे, त्याचबरोबर अमावस्या देखील आहे। तर योगायोग खूप शुभ योग आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकता। तर कुंकुमार्चन कधी करावे याविषयी देखील पाहूयात। तर अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, गुरुपुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करायचा असतो, त्यामुळे उद्याचा योग हा खूप शुभ असणार आहे। त्याशिवाय तुम्ही मंगळवार, शुक्रवारी देखील कुंकुमार्चन करू शकता। अमावस्येला ही पूजा करू नये म्हणून 5व्या गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजेपूर्वीच हा विधी आपल्याला करायचा आहे। तर लक्षात ठेवा की उद्या अमावस्या आहे, त्यामुळे 5:30च्या आधीच तुम्हाला ही कुंकुमार्चनची विधी करायची आहे आणि उद्यापन देखील आपलं करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बघा, अमावस्या तिथी किंवा अमावस्याचा दिवस हा पितरांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांना प्रसन्न करणे यासाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो। पितरांच्या आशीर्वादानं पितृदोषापासून मुक्ती मिळाल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होत असते। पैसा, संपत्ती, संतती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा व्यक्तीला मिळत असतात। अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करणे, त्यानंतर पितृदोषापासून मुक्तीचे उपाय करावेत। तर जाणून घेऊयात की मार्गशीर्ष अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कुठले उपाय आपण करायला हवेत। तर ज्या लोकांच्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि त्यानंतर पितरांचे स्मरण करून त्यांना शुद्ध जल अर्पण करावेत। यामुळे पितृ संतुष्ट होतात, आपल्या वंशांना ते आशीर्वाद देतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे। त्यानंतर त्या दिव्याजवळ बसून किंवा घरी सुक्तमचे पठण आपल्याला करायचं आहे। तर हा उपाय देखील तुम्ही उद्या अमावस्येच्या दिवशी नक्की करू शकता। तर पौराणिक मान्यतेनुसार पितृसुक्तम पठण केल्यानं अतृप्त पितरांना शांती मिळते आणि आपल्या जीवनातील दुःखांचा अंत होत असतो। अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना
पितृसूक्तम पठण करावे। याशिवाय पितृपक्षातही याचे पठण आपण जरूर करू शकता। जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज याचे पठण करू शकता। अमावस्येला पितरांना तर्पण अर्पण करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। या दिवशी उपवास करणे देखील खूप शुभ मानले जाते। अमावस्येला दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य लाभत असते। यासह अमावस्येला नदीत स्नान करणे देखील खूप शुभ मानलं जातं। असं केल्याने मनुष्याचे पाप देखील दूर होत असतात। अमावस्येला सूर्याला अर्घ्य देणे देखील शुभ मानलं जातं। यासह या दिवशी पिंपळाच्या झाडासह तुळशीच्या रोपाची पूजा करणे हे देखील खूप शुभ मानलं जातं आणि याने देखील आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं। पितृदोष, कालसर्पदोष, शनिदोष यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पाण्यात साखर आणि गूळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी आणि झाडाखाली देखील आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। असे प्रभावी उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी करू शकता। याने सर्व आपले दोष दूर होतात। याशिवाय आपण अमावस्येला नेहमी करतो किंवा मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे की तुम्ही घर स्वच्छ करा, घरातील जाळी जळमटे काढा, त्याचबरोबर घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे आणि जे आपलं पूर्वी काढलेलं जे स्वस्तिक असेल मेन दरवाजाचं तर ते पुसून आपल्याला नवीन स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा देखील आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर तुम्ही किचनमध्ये देखील एक स्वस्तिक काढू शकता। हे उपाय मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि मी देखील ते उपाय घरी करत असते आणि खरं सांगते अतिशय शुभ परिणाम त्या उपायांनी होत असतो। कारण जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जात असते आणि जी पॉझिटिव्हिटी असते ती घरात प्रवेश करत असते। अतिशय प्रसन्न असं त्या दिवशी घरामध्ये वाटत असतं। अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो तुम्ही हे उपाय करायचे आहे। उद्याचा दिवस खास असणार आहे कारण अमावस्या तिथी आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार देखील आहे। ज्यांचं उद्यापन राहिलेलं असेल त्यांनी 5:30 पूर्वीच हे उद्यापन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करू शकता। तुम्ही ज्या पद्धतीने उद्यापन करता त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करा, पण व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 7 कणकेचे दिवे आणि त्यामध्ये थोडीशी किंचितशी हळद टाकायची आहे आपल्याला कणकेमध्ये। त्या दिव्याने तुम्ही आरती करायची आहे माता लक्ष्मीची आणि ती आरती तुम्ही घरात देखील देऊ शकता आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण घरामध्ये तयार होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। या कुंकुमार्चन देखील करू शकता। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय जरूर करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता। भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन छानशा आणि धार्मिक व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।